रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला अनुमान म्हणजे तर्क यावर विषय प्रतिपादन करणार आहे. आपला तर्क प्रभावी हवा अशा अर्थाचं शीर्षक आहे. तर्क म्हणजे अनुमान. शास्त्रकारांनी 6 प्रमाणं सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ह्या 6 प्रमाणाने सगळं ज्ञान होतं माणसाला. आणि याच्यामध्ये जे दुसरं प्रमाण आहे म्हणजे अनुमान, या अनुमानाने कुठल्याही ज्ञानाला अनुमान करून त्याला ताडता येतं की हेच हे आहे म्हणून. तर ज्याचा अनुमान चांगलं आहे त्याचा संसार चांगला, त्याचा व्यवसाय चांगला, त्याचा ज्योतिष चांगलं. आणि आजचा विषय तोच आहे की ज्योतिषी लोक काय करतात की त्यांचं अनुमान चांगलं असतं. अनुमान ज्याचं चांगलं तो ज्योतिषी चांगला. तो लगेच श्रोता त्याला त्याच्याकडं गिऱ्हाईक आलं की त्याच्या थोड्या बोलण्यावरूनच सगळं तो ऐकून घेतो आणि अनुमान करतो की हे असं असं आहे आणि मग तो आपल्या भविष्याची इमारत बांधत असतो. आता ज्याचं अनुमान चांगलं नाही ते पोपट घेऊन बसतात. ते पोपट जातो, त्यातून एक कागद ओढून आणतो ते पाकिट, आणि मग त्या पाकिटामध्ये सर्वसाधारण सगळ्यांचं भविष्य असतं तेच लिहिलेलं असतं आणि तो वाचून मग सांगतो आणि आपली फी वसूल करतो. पण ज्याचा तर्क चांगला आहे, अनुमान चांगला आहे ना, तर तो ज्योतिषी मात्र पाहिलं आणि थोडं त्याचं ऐकलं की बास बरोबर त्याचं भविष्य सगळं अनुमानाने सांगणार. आता अनुमान म्हणजे काय नेमकं आहे? पर्वतो वन्यमान अशी प्रतिज्ञा केली एकाने. या पर्वतावर अग्नी आहे अशी प्रतिज्ञा. मग म्हणले कथम, कसं काय म्हणले, तुला कसं कळलं की या पर्वतावर अग्नी आहे? तर मला धूमत्वात, धूर आहे म्हणून. यत्र यत्र धूमस तत्र तत्र वह्निः, जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो. म्हणले कशावरून? म्हणले यथा महानसौ, जसं स्वयंपाकघरामध्ये आर्द्र इंधन संयोगात, म्हणजे ओले लाकडं आणि चुलीत घालून ते सतत साहचर्य ज्ञानात त्याचं सतत साहचर्य बघितलं असतं. अग्नी आहे, धूर आहे, अग्नी आहे, धूर आहे. आणि या ज्ञानामुळे ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी इथे अग्नी आहे. बरंचसं पुढचं आहे, पण असं अनुमान काढता येतं. मग ते शास्त्रकारांनी ज्या अनुमानाने सिद्ध केलेलं आहे की ब्रह्म आहे, देव आहे किंवा अन्य अन्य काही गोष्टी आहेत, तेव्हा अनुमान फार महत्त्वाचं लक्षण आहे. आणि ते डॉक्टरी ज्ञानामध्ये सुद्धा अनुमानाचा अभ्यास डॉक्टरला करावा लागतो. कारण नाडीत अशी तपासतो तो, आणि नाडीच्या ह्याच्यावरून त्याला अनुमान करता येतं की आत पित्त खवळलं आहे का, वातज रोग आहे का, कफज आहे, मंद नाडी आहे का, तीव्र आहे का, मध्यम आहे. म्हणजे त्याच्यावरून अनुमान करता येतं. कुठल्याही गोष्टीला अनुमान महत्त्वाचं असतं आणि तोच आजचा विषय आहे. एक शास्त्रकार, सुभाषितकार म्हणतो, आकारेणैव चतुरास्तर्कयन्ति परेंगितं, गर्भस्थं केतकी पुष्पम आमोदेनैव षट्पदाः. बघा काय महत्त्वाचा श्लोक आहे. आणि म्हणून मी सुभाषित जे आपलं ऐकवत आहे ना, त्याचा अर्थच हा आहे की सुभाषित म्हणजे आत्मा आहे. थोडक्यात सिद्धांत सांगितलेला असतो आणि तो फार महत्त्वाचा असतो, शास्त्रीय असतो, प्रेरक असतो, उपयोगाचा असतो. आणि मग हा सुभाषितकार मग काय काय म्हणतो आहे? आकारेण एव चतुराः. चतुर माणूस जो असतो, भविष्यकार किंवा कुठलाही माणूस, तो आकारावरून, त्याच्या हालचालीवरून तो तर्कयंती, तर्क करतो. काय तर्क करतो? परेंगितम, त्याचं इंगित काय आहे, बोलण्याचं काय, बोलण्यावरून, चालण्यावरून, चेहरा पाहिल्यावरून त्याचं लगेच तो जाणतो इंगितम. कारण ह्याच्यावरून भविष्य कळतं ना, चेहऱ्यावरून भविष्य, हस्तसामुद्रिकावरून भविष्य, लिहिण्यावरून भविष्य, आकड्यावरून भविष्य, त्याच्या चालण्याच्या ढबवरून भविष्य, असे भविष्याचे अनंत प्रकार आहेत. त्याचा बराचसा मी अभ्यास केलेला आहे. त्याच्या 2-3 ह्याच्या डिग्र्या पण माझ्याकडे आहेत. तेव्हा त्याच्या सगळ्या हालचालीवरून, जसं उदाहरणच घ्यायचं ठरलं तर एक मद्यपी हलगडत हलगडत त्या ज्योतिषाकडे आला, माझं भविष्य बघा, हे घ्या 5 रुपये ते टाकलं त्याच्या पुढं आणि माझं भविष्य बघा. तेव्हा ज्योतिषी म्हणाला,
8-10 दिवसामध्ये तिरडीची सोय करा. सांगायचं काय की त्याची जी अवस्था सगळी पाहून ते आता 8-10 दिवसात जगतच नाही अशी स्थिती, त्यावरून भविष्य सांगता येतं ह्या काय होणार आहे याचं. ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पक्षी लांब जर चालला असेल फार उंचावरून, समजायचं या टेकडीवर तो उतरत नाही आहे, नदीला पाणी आले म्हणजे वर पाऊस झालेला आहे, हे अनुमान काढता येतं. तेव्हा सांगायचं असं की आकारेण एव चतुराः तर्कयन्ति पर इंगितम. दुसऱ्याचं जे इंगित आहे, गुप्त गोष्टी आहेत ना, त्या आकाराने बोलण्यावरून चालण्यावरून त्याच्या अंदाज घेतो तो आणि तो आपलं भविष्य सुरू करतो. तर त्याला उदाहरण देताना सुभाषितकार असं म्हणतो, गर्भस्थम केतकी पुष्पम आमोदेन एव षटपदाः जानन्ते. गर्भस्थम केतकी पुष्पम, केतकीच्या वनामध्ये त्या केतकीचं फूल म्हणजे ते कणीस फुललेलं आहे, हे त्या षटपदाला म्हणजे 6 पाय असणाऱ्या त्या भुंग्याला कसं काय कळतं की कणीस तिथं आलेलं आहे आणि फुललेलं आहे म्हणून, फूल फुललेलं आहे म्हणून कसं कळतं? तर आमोदेन एव, त्याच्या सुवासावरून त्याला कळतं की हां तिथं फुललेलं आहे, चला तिकडे. तसं त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या सगळ्या हावभावावरून तर्क करता येतो आणि तो तर्क बराचसा बरोबर असतो. आणि म्हणून शास्त्रकारांनी तसं सांगितलेलं आहे. कसं आता ठोकताळे काय 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 असतात ते काय ते मिसळायचे आणि त्याच्यावरून ते काय सांगायचं. म्हणजे काय, तुमच्यावरून आत्तापर्यंत 2 मोठी मोठी संकटे गेलेली आहेत, त्यात सगळं ऐकून घेतलेलं असतं आणि मग तो म्हणतो हा बरोबर आहे. म्हणजे 2-3 संकटं गेलीच असतात माणसाचे, त्याला माहिती आहे 50-60 वर्षाचा माणूस आहे आणि तो असं असं सांगतोय खूप संकटं गेली हो, आता मला 60 वर्ष वय झालं पण घरात बायको भांडती आहे, मुलं सगळे असे झालेत, काय काय मुलं अंगावर धावून येतात, सून पण तशी मिळाली आणि फार दुःख आहे हो, असं ते सगळं ऐकून घेतलेलं असतो. आणि मग तो आपले सांगत असतो तुमच्यावरून 2 संकटं यापूर्वी अगदी जीवाचे गेलेले आहेत. म्हणतो हा हा, तुम्ही सगळ्यांचं चांगलं करता पण लोक तुमच्या वाईटावर आहेत हो. तो म्हणतो हा बरोबर आहे. तुमच्याच नात्यातील एक काळी काळी बाई तुमच्या वाईटावर आहे, सतत ती जळत असते तुमच्यावर. तो जाणून घेतो आहे की हां त्या अमुक ती बाई. तुम्हाला लवकरच राग येत नाही, पण जर राग आला तर तुम्ही कोणाचं ऐकत नाही. हा म्हणतो एकदा रागवलो आपण नाही कोणाचं ऐकत. असू द्या म्हणाले, तुमच्या हातून 2 चांगली महान कार्य होणार आहेत. आता उद्या का मराना पण महान कार्य होणार आहेत असं सांगतो, मग त्याला थोडासा आधार येतो. आणि म्हणून काय हरकत नाही म्हणे, तुम्ही सत्संगती करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. अशा प्रकारचं भविष्य सांगतो आणि आपली फी घेतो आणि त्याला पण आनंद होतो. चला, आणि जाताना सांगतो संत संगती करा, तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल. आता साधू संत जे भविष्य सांगतात ना, साधू संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, शंकराचार्य, अहो काय त्यांचं भविष्य, काय ज्ञान त्यांना, किती तर्क, केवढे तर्क असतात त्यांच्यावर. आद्य शंकराचार्य, त्यांचं आयुष्य किती, 32 वर्षामध्ये त्यांनी सगळे शास्त्र आणि उपनिषदन काय सगळे भाष्य केले आणि जगभर त्यांनी प्रचार केला. तर तेव्हा मोठे मोठे ग्रंथ लिहिले, वय किती 32 वर्ष. ज्ञानेश्वर माऊली 21-22 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी काय, अमृतानुभव काय, हरिपाठ काय आणि केवढं कार्य. तुकाराम महाराज 42 वर्षामध्ये सगळ्या एवढा मोठा गाथा 4,500 अभंगाचा लोकांच्या हाती दिला. तर सांगायचा मुद्दा की त्यांचे शाळेचे दाखले मिळत नाहीत, त्यांचे वय किती, त्यांनी कुठं अभ्यास केला काय, तर त्यांचं तर्क प्रभाव त्यांच्याकडे होता. ज्ञान असतं ते मागच्या जन्माचं सुद्धा असतं. तेव्हा अशा प्रकारचं ज्ञान असणारे जे संत आहेत, महंत आहेत, हे तार्किक असतात आणि त्यांना पूर्वजन्मातून म्हणा, वाटचालीतून म्हणा, अथवा श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. भगवद्गीता सांगते की असा जो मागचा अभ्यास केला माणूस आहे ना, तो पुढच्या जन्मामध्ये श्रीमंताच्या घरात जन्माला जातो किंवा अथवा योगिनामेव कुले, योग्यांच्या कुळात जन्माला जातो आणि तिथून त्याचं ज्ञान पुढे सुरू होतं. असं म्हणून सज्जन हो, सत्संगती करा, ज्ञान ऐकत राहा, ते कायमचं कामाला येईल. आणि म्हणून संत सांगतात की आम्ही पुढच्या जन्मीसुद्धा घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझे चरण सेवा साधाव. या पुढच्या जन्मातसुद्धा भविष्यांना माहिती आहे, त्यांचा जन्म त्यांच्या हातात आहे. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही,
म्हणजे सगळ्या जन्मजन्मांतराचं भविष्य संतांना कळतं आणि म्हणून सत्संगती करा. याच्यावरून भविष्य ते सांगतात, बाबा तू वाईट करतोयस, खंती ते न करा, होणे गाढव कुत्रा. तुम्हाला पुढचा जन्म गाढवाचा किंवा कुत्र्याचा मिळेल. मुद्दा सांगायचा असा की संतांचं भविष्य फार महत्त्वाचं असतं आणि सत्संगती फार महत्त्वाची असते. आणि इतर भविष्य ठीक आहे, तुमच्या मनाची करमणूक आणि मनाला समाधान लाभेल अशा प्रकारचं असतं, पण संतांचं पण ऐका असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. आपला तर्क प्रभावी हवा हे त्याचं शीर्षक आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.